तर काय विषय झाला मित्रांनो सांगतो तुम्हाला पुढे. तर राम राम मित्रांनो, व्लॉगचा 8वा दिवस. आज शेतातली ड्युटी माझ्याकडे होती. मग काय काढली गाडी, निघालो हळूहळू शेताकडे. मित्रांनो तेवढ्यात झाला बाळू काकाचा फोन. मग काय ती म्हणले मोटर चालू आहे नाही, काहीतरी घोटाळा झालाय. मग काय घोटाळा कुठं झालाय ते बघायला तिघजण निघालो. मग काय कुठं काय झालंय कुठं काय नाही बघत बघत निघालो तिकडं. बघितलं तर काय पोलवरची जम्परिंग तुटलेली होती. मग काय जम्परिंग जोडली ना आलो मोटर चालू करायला. मग काय मित्रांनो घेतली मोटर चालू करून आणि लावून घेतला दरवाजा. मित्रांनो तुमच्या विहिरीला किती पाणी नक्की कमेंट करून सांग. मग काय हळूहळू आलो गाडीकडे, काढली गाडी आणि निघालो मित्रांनो पाणी लावायला. आधी मित्रांनो बघून घ्यावं म्हणलं कोणत्या काकरीत पाणी गेलंय कोणत्या नाही, कारण मित्रांनो पुन्हा नंतर वरून पाणी लावायला आपल्याला सोपं पडतंय म्हणून आधी ती बघितली. मित्रांनो तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, शेती करणं काही सोपं काम नाही. ते काय आपल्यासारख्याचं काम नाही. त्याच्यामुळे अभ्यास करीत राहा, मेहनत करा, कारण शेती करणं म्हणजे लयच अवघड काम आहे बघा खरं. मित्रांनो तुम्हाला किती किती शेती ती कमेंट करून मला नक्की सांगा. मग काय मित्रांनो आलो इकडे वरी सऱ्यात पाणी लावायला. 2 सऱ्यात मी आधीच पाणी लावलं होतं, ही तिसरी सरी होती. म्हणलं तिसऱ्या सरीत पाणी लावताना घ्या व्हिडिओ काढून. पाणी मी लावलं बघा मित्रांनो. मग झालो निवांत आलो घरी. मग काय मित्रांनो भेटू पुढल्या वेळामध्ये. जय श्रीराम.